नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो, मी प्रवीण कोळी किसान नॉलेजेबल या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इम्पॉर्टंट होणार आहे, खास करून माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त माझ्या शेतकरी बळीराजापर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर CCIला कापूस विक्री करायचा असेल तर त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं. कारण मित्रांनो, त्यांना जर CCIला कापूस विक्री करायचं म्हटलं तर गाडी भाडे, त्यासोबत हमाली, गाडी भरण्यासाठी लागणारा खर्च, गाडी खाली करण्यासाठी लागणारा खर्च, या संपूर्ण खर्चाचा जर विचार केला तर प्रति क्विंटल त्यांना 500 ते 600 रुपये खर्च येत होता मित्रांनो. त्यामुळे CCIला विक्रीसाठी शेतकऱ्यांचा कल खूप कमी प्रमाणात होता मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो, प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला कापूस व्यापाऱ्यांचाच वर्चस्व असते मित्रांनो. त्यांच्या कापूस विक्रीलाच प्राधान्य दिलं जातं, प्राथमिकता दिली जाते. त्यांच्या कापसाच्या गाडी खाली करण्याला पण प्राथमिकता दिली जाते. पण मित्रांनो, आता या संपूर्ण गोष्टींना माझ्या शेतकरी बळीराजाला सामोरं जावं लागणार नाहीये. कारण आता केंद्र सरकारने एक कपास किसान नावाचे मोबाईल ॲप 30 ऑगस्ट 2025 पासून आपल्या मोबाईलवरती प्ले स्टोअरवरती अवेलेबल करून देण्यात आलं आहे. तर ते प्ले स्टोअरवरती डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. सोबतच मित्रांनो, ग्रामीण भागात आजही शेती घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. नोंदणी करता त्यांना केंद्रावर आणणे अडचणीचे होते मित्रांनो. त्यामुळे आता ॲपमुळे घरातूनच नोंदणी करता येणार असल्याची ही बाब खूप मोठी दिलासादायक आणि महत्त्वाची आहे. त्यासोबतच मित्रांनो, 7 दिवसाच्या सॉल्टमध्ये कोणत्याही केंद्रावर कापूस विकता येणार आहे. म्हणजेच आपण 7 दिवसाच्या सॉल्टमध्ये CCI केंद्र जिथं असेल, जिथं कमी गर्दी असेल तिथं जाऊन आपण आपला कापूस 7 दिवसाच्या सॉल्टमध्ये विकू शकतो मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेला 50% टेरिफ शुल्क, त्या जोडीला केंद्र सरकारने कापूस पिकावरील आयात शुल्क जो आहे संपूर्ण कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशात कापूस बाजार दबावात आला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात CCIला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्या दृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CCI ॲपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया राबवणार आहे. सोबतच मित्रांनो, या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करता येईल. यंदा मध्यम कापसाचा हमीभाव 7,110 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव 8,110 रुपये आहे. CCIकडून यंदा लवकर आणि शेतकरी देतील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे. खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी आणि शेतकऱ्यांना गोंधळ होऊ नये यासाठी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही बुक करता येणार आहे. त्यामुळे हेलपाटे मारण्याची गरज माझ्या शेतकरी बळीराजाला आता पडणार नाही. प्ले स्टोअरवर 30 ऑगस्टपासून कपास किसान ॲप उपलब्ध होणार आहे. त्याच आधारे शेतकऱ्यांना 1 ते 30 सप्टेंबर कालावधीत नोंदणी करता येणार आहे. त्याकरता ऑनलाईन अपडेट 7/12 अपलोड करावा लागेल. त्यासोबतच मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांची माहिती प्रमाणित करेल. त्यानंतर त्याकरिता लॉगिन ID पासवर्ड दिला जाणार आहे. माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्री करता 7 दिवसाच्या आत स्लॉट दिला जाईल. या 7 दिवसात कोणत्याही दिवशी कोणत्याही CCI केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, कपास किसान ॲपवरती नोंद करण्यासाठी लागणारे कागदपत्रांमध्ये 7/12 उतारा, 7/12 उतारावर कापूस पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. त्यासोबत आधार कार्ड आणि शेतकऱ्यांचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत मित्रांनो. तर चला मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त शेतकरी बळीराजांपर्यंत शेअर करा. असेच नवीन अपडेट माझ्या शेतकरी बळीराजापर्यंत आपण घेऊन येतच राहणार आहोत. तर मित्रांनो, आणि त्यासोबतच मित्रांनो, माझ्या बळीराजाच्या मनाला वाचा फोडण्याचं काम आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करतच राहणार आहोत. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.